सगळ्यांना पुनश्च प्रार्थना आहे. आपला कार्यक्रम 3 दिवस राहिलेला आहे. आपल्याला जे द्यायचे ना तुम्ही कोणाच्या हातही नाही. आणि सगळ्यांना विनंती हीच सांगा, आपला पावतीमुक्त कार्यक्रम कसा कायम राहावा. ज्यांना इच्छा ते करतील एवढीच विनंती आहे. डायरेक्टली कोणाच्या हातात पैसे देऊ नका. मी तसं कधी पुढेही सूचित करणार नाही, माझ्यावर केलं नाही. फक्त एवढंच आहे की मी सांगतो की माझ्याकडे ते व्यक्ती घेऊन या. त्यानंतर त्यांना सांगतो मी तुमचे पैसे हातात घेतले नाही. तुम्हाला तसं काही ताई आल्या होत्या, ते म्हणजे 2200 रुपये द्यायचे, तुम्ही यांच्याकडे द्या आणि कट्टी 2 नारळाची घेऊन या. नारळ तिथं पालखीसाठी लागतील. असं तुम्ही त्याच्यामुळं आपला उद्देश मात्र तितका स्वच्छ कायम राहावा की कॅशलेस कॅशलेस कॅशलेस. जहाँ कॅश का लेश नाही आहे त्याला म्हणायचं कॅशलेस, बरं का. म्हणजे कॅशलेस शब्दाचा अर्थच कळत नाही इंग्लिश. कॅशलेस शब्दाचा सोपा अर्थ आहे. वायर मायकलं नसलं ना त्याला वायरलेस म्हणतात. टायरामध्ये टिप नसली का त्याला टिपलेस म्हणतात. म्हणजे जिथं कॅश नाही त्याला कॅशलेस म्हणतात, बरं का. असा हा सप्ताह आहे. तर त्याच्याकरता जे व्रत आपण कायम पाळूया. आपल्याला गरज नाही असं नाही, प्रचंड गरज आहे सेवेची, खूप गरज आहे. पण त्या पुढं आल्यानंतर आम्ही सांगू हे करा, तुम्ही तुमच्या हाताने तुम्ही करायचं. मला जरी भावना झाली एखादा घ्यायची तरी द्यायचं नाही. मला पण मी करतो म्हणायचं, हां असं म्हणायचं. एखादा अजून तसं झालं नाही, झालीच भावना घ्या मी हातात मी करू, तरी तुम्ही तसं जर आयडिया नाही आम्ही करतो म्हणायचं तरी सर्वांना विनंती आहे. आणि काय हे करायचं आहे इथं हुंडी पेटी आहे किंवा पालखी आहे, त्या पालखी पेटीत टाका, इथं टाका. हुंडी पेशी आपण पालखी पुढं समर्पित करू आणि तिथले रोज रात्री दक्षिणा बोलल्या जाईल आणि लगेच कामाला समर्पित केलं जाईल. सप्ताह झाला की त्याचा रुपया होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा असते. आणि तर काय होतं, स्वामीजी म्हणायचे मोठा सप्ताह असावा आणि त्याच्यात 2-3 लाखाची तूट पडा होते. 1-2 लाख उरले, 1-2 तर पुन्हा अडचण येते, कोणाला द्यायचे काय करायचे. माझ्या अंगावर काटा येतो ह्या बाबतीतला. म्हणून पहिल्यांदाच घोषणा केली होती, काहीचे लागेल ते आम्ही करू, कमी पडेल ते मी करीन, 10 लाखाचं बजेटपर्यंत मी करीन. पण पैसा नाही द्यायचा पावती रुपानं. पण तरीसुद्धा तरी पैसा लागतो. विसरू नका. ज्यांनी पंक्ती दिल्या, ज्यांनी मंडप दिला, ज्यांनी ह्या गोष्टी केल्या, ज्यांनी 2-2 लाखाचे पावसाळ होऊन अन्नदान उभं केलं, अशा लोकांना परिणामच आहे. त्यांच्याशिवाय कसं आहे, त्यांचंच अन्न खातो ना आपण. हे सगळे ज्यांनी कष्ट घेतले अशा सगळ्या परिवाराला पुनश्च धन्यवाद आहेत. खूप लोक एक परस्परामध्ये भेटली, त्यांनी भेटून सगळं उभं केलं. आम्ही जरी बाजूला राहिलो, आम्हाला जरी सेफ कॅशलेस म्हणलं तरी या सोयी केलं आहे. त्यांना प्रणम्य सेवा आहे. इवन स्वामीजीसुद्धा आपापल्या तेलानं आले कायदेवरून. इतका स्वच्छ सप्ताह आहे. हे संदेश द्यायला पाहिजे. आपला उद्देश आहे एकही महाराज रुपया तुम्ही घेतलं इथं लाख रुपये घेणार आहेत नाही ना. अजून आजचे महाराज फी विचारा, तुम्ही जाते ना भेटा मग महाराज कीर्तन घ्यायचं, तुमची फी किती आहे. तर त्याचं कारण आहे हे लोक घेतात पण चांगल्या कामाला लावतात, बरं का. त्याचं काही विषय नाही. त्यांनी घेतलं बी आणि चोकोबाराचं मंदिर बी बांधले त्यांनी मोठं ठिकाण. पण लक्षात ठेवा, ही असे लोक स्वतःचे डिझेल नाही येतात. स्वामीच्या अयोध्येहून डिझेलनं आले सोपं नाही. एवढा महापुरुष आपल्याला दर्शनाला येणं काही सामान्य हस्ती नाही येते. आमचे बियाणी शेत म्हणजे 18 तारखेला पानं 18 तारखेला कोण द्यायचे नाही. ग्लास वाट्या आहेत तरीसुद्धा आणायचं असलं तर आणा. आणि इथं बर्तन बँक सगळ्याविषयी सांगतात. बर्तन बँक केल्याने ती कोणीही सांभाळा. शिलोमध्ये जेव्हा कुठं लग्नाचा प्रसंग आहे, उद्या कुठं काही मोठा कोणाचा कार्यक्रम आहे, ते भांडे कुठेही घेऊन जा. त्यांना ₹20 घ्यायचे ना. आपण फक्त एवढंच आहे, इतर कार्यक्रम जर प्लॅस्टिक मुक्त होऊ शकतो, आपण जे शक्य व्हायचं ना ते असे करा. तुमच्या गावात प्लॅस्टिक मुक्त सप्ताह करायचा, इथून भांडे घेऊन जा. महाराष्ट्रात मोठे सत्य होतील. आता आपल्यालाच पर्याय नव्हता. विलेजाला फोन लावले, आम्हाला प्लॅस्टिक मुक्त करायचं, ग्लास वाटे द्या. ते म्हणजे मला ग्लास वाटे नाहीत का आमच्याकडे, 50 कोणाकडे 500. पण आपल्याकडे आता 20,000 वाट्या, 20,000 ग्लास असतील. अहो पोटे फोडले नाही अजून नाही ग्लास वाटायचे, तसेच पॅकिंग येतील. नाही का लोक म्हणजे घरी घेऊन जाते, कोण जाते मला सांगा. काय उदार समाज आहे, लोकांनी आणून गेले. घरी जेवून जाऊ नका बरं का. गिलास वाटी गेली का ताट गेला तर तुमचं ताटच राहील, कुणीच काय वाटणार नाही त्याच्यात.
ज्ञानोबाराचं थाट हे काही न्यायची नसती बरोबर माझं तुम्ही मुलांना सांगायचं म्हणतात आणि खरं इथून न्यायचं नसतं इथं द्यायचं असते. काही लोक चिवड नाही का असतात एका दुसरं पण सगळे देत आहेत. पुनश्च विनंती आहे पैसा या मम सादर विमागता सर्गे किनोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. जे माझी नित्यता ही नित्यते पणुसता परिपूर्ण पूर्णता माझी ही जैसा अनंतानंदू जैसाची सत्यसिंधू जैसाची हिंदू पुरीना ही जोडे जैसे जैसे नारे जैसे तस्मिन् गर्भं दधाम्यहं सम्भवः सर्वभूतानां ततो भवति भारत. हिरवी ब्रह्म या लागिले ऐसेना जे महदानी विषाम शारिका हे विहारी भोग सखोली अर्जुनाची करी म्हणून या बधारी महब्रह्म अव्यक्तवादमती अव्यक्तायसी वदंती साध्याचारी भक्तीचे भक्तीची वेदांतीचे माया ऐसे म्हणजे प्राज्ञाया असो किती पूर्वाया अज्ञान हे आपला आपण केया विसरू धनंजया हेची उपया ज्ञानासी आणि ते इलासी हे विचारा वेळ न दिसे वाटी पाहता दिसे अंधारे का अनवेगळ्या जाय निश्चय जरी होय युगी जैसे सारे कदाचिते पहिला करुणा स्वप्न नासरूपावस्थान हे